नमस्कार मंडळी, मी सुशीला नेमाने माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। आज मी गावी आलेले आहे। तर आज बघा, आज आम्ही पोपटी लावायचा विचार करतोय। तर आता पोपटीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण आता बघून गेले आहेत। आता हे आता स्वच्छ धुवून घ्यायच्या वालाच्या शेंगा, कडवे वाल म्हणतात आमच्याकडे, हे कडवे वालाच्या शेंगा। हे आता सर्व चिकनला लावून घेणार आहेत। नॉनव्हेजची बनवायची आहे ना। ओवा पण टाकायचा आहे, मीठ, हळद, मीठ मसाला, गरम मसाला, सर्व हे चिकन मसाला। आणि हा मेन म्हणजे जाडा मीठ लागतो पोपटीला। हे बघा, असा हा जाडा मीठ तो टाकायचं आहे। आता जरा चुलबिल पेटून घेतो आम्ही। भांबरूट आणलेला आहे, हे बघा भांबरूटाशिवाय काही पोपटी होत नाही, त्यामुळे भरपूर सारा असं भांबरूट आणलेलं आहे। आता ही रात्र असल्यामुळे अंधार आहे ना, त्यामुळे उजेड दिसणार नाही आता व्हिडिओमध्ये। हे बघा, आणि हा मडका, असा एवढा मोठा मडका आणलेला आहे। आता त्याच्यामध्ये शेंगा, वांगी, बटाटे, टॅमॅटो काय टाकायचं आहे ते नॉनव्हेजची बनवायची आहे, तर चिकन टाकायचे आहेत, अंडी टाकायचे आहेत। ते आता काय काय कशी बनवते ते आम्ही आता दाखवते तुम्हाला। मी हे अशा शेंगा आता स्वच्छ धुवून घेतल्यात। असा भांबरूट पण आता धुवून घ्यायचं आहे मस्तपैकी। खूप असं मस्त सुगंध येते भांबरूटला। हे बघा, आता हा सर्व मसाला चिकनला लावून घ्यायचा असा। आता सगळे मसाले टाकलेत ना याच्यात। मीठ पण टाकले का? हा हा, चालेल। चला आता बघू, भांबरूटचा पाळा भरला पहिला। आता हे शेंगा भरायचे आहेत त्याच्यात। आता मीठ टाकायचं, हा जाडा मीठ टाकायचा थोडा। नंतर चिकन भरायचं आहे। मग काय, अंडी टाकायची, परत शेंगा, परत मीठ टाकायचं आहे। हा भांबरूटामध्ये पाळा टाकायचा। अच्छा, साईडने टाकायचा। भांबरूट शिवाय ही पोपटी नाही होऊ शकत ना। भांबरूट हा लागतोच। आता हे चिकन, अंडी, बटाटे वगैरे टाकायची। भांबरूटचा पाळा टाकायचा। मीठ किती लागतं? भरपूर लागतं का मीठ टाकायला? कारणं होणार ना, जेवढे वापरायला पाहिजे तेवढं हे करतो। ते नुसतं मिठावरच वापरणार ना त्या। भांबरूटचा वास किती मस्त येते ना, सुगंध
छान असा वास येते. ती पोपटी होते म्हणजे कुठल्या शेंगांची होते? मटारची सुद्धा होते. मटारची पण होते का? अच्छा. आता मस्तपैकी मडका तयार झालेला आहे पोपटीचा सर्व भरून. आता आपल्याला चूल पेटून घ्यायची आहे. हे बघा, आता इथं आपण एक वीट घेतलेली आहे आणि त्या विटेवर असा हा मडका उपटा घातलेला आणि आता ही सगळी लाकडं त्याला लाकडं पेटवायची आहेत. आता हे आणलेले आहेत लाकडं आणि हा मडका आहे तो आता विटेवर असा घातलेला आहे उपडा. आता लाकडं जुळून घ्यायचे आहेत. अशी मस्त आता लाकडं अशी लावून घेतलेली आहेत पोपटीला. अशी रचलेली आहेत बघा. आता हिला आग लावायची आहे. असं रात्रीच्या असं गवत जमा केलंय. हे बघा असं मस्त. आता गवत जमा करतायत, अजून आणायला गेले. असं गावचा नजारा आहे बघा, रात्रीचे असं वातावरण. हा चला पेटवा आता. छानपैकी अशी पोपटी झालेली आता. हे बघा, खूप गवत काढलंय, लाकडं पण लावलेली आहेत खाली आणि वरती गवत थोडं पेट घालण्यासाठी. वाव, छान पोपटी झालेली अशी बघा. आता छान पेट घेतलेलं आहे. आता लाकडं पण पेट घेतील. आता हा गवत जर पेट घेतला ना तर आतमध्ये जी लाकडं असतात ती छानपैकी अशी पेट घेतात. हा पेटली आता लाकडं. ही फक्त आपल्याला 25 मिनिटं शिजून घ्यायची आहे. आता आपण 8ला लावले ना तर 8:25 पर्यंत काढायची आहे. आता रात्रीची वेळ आहे ना, अंधार पडला सगळीकडे. अशा प्रकारे आमची आता पोपटी तयार झालेली आहे. आता हे मडका आम्ही आता काढून घेणार आहोत. हे बघा, छानपैकी असं झालेलं आहे. हे बघा, छान असं बघा मडक्यातून धूर निघतोय आता. थोडी आता अशी ठेवली. हा, ते बघा तिकडे पण एक शेतामध्ये वेग लावलेली आहे आमच्या शेजाऱ्यांनी. आता ही आमची तयार झालेली आहे. आता पाळा काढून घेत आहे. पाळा पण छानपैकी शिजून तयार आहे. मस्तपैकी आम्ही आता काढून घेतोय पोपटी. वाव, एवढंच घ्या, एवढंच का पहिला. जरा इकडे इकडे फिरवा. मस्त आता अशी पोपटी तयार झालेली आहे. अंडी वगैरे, बटाटी, चिकन
शेंगा छान प्रकारे अशी झालेली आहे पोपटी. बघू कसं झालं, दाखव ग. अंड्याच्या साळा निघालेल्या आहेत हे बघा. छान असा अंडा पण शिजलेला आहे, चिकन पण शिजलंय, सगळं पूर्ण वाफेवर शिजवलं आहे. अशी आम्ही बनवली गावची पोपटी. छानपैकी पोपटी तयार झालेली आहे. यांना चिकन द्या थोडा, द्या त्यांना चिकन दे थोडा. हा द्या थोडा चिकन. वा ते थोडा अजून दे एकाला. खाऊ दे खाऊ दे, त्यांना पण आवड आहे ना खाण्याची. खाऊ दे. हे घ्या, चल घे, हे घे, तू पण खा आणि हे तू खा. खा दोघांनी खा. आवडलं का पोपटी? आवडली का? ते बघा, ते बघा, ती बाजूवाल्यांची पण पोपटी तयार होत आली आता. आलेली दोन लावल्यात ना. दोन्ही व्हेज आहेत का नॉन व्हेज आहेत? नॉन व्हेज. काय नाव आहे तुझा? तन्वी अनिल मोरे. अच्छा, तो अनिल मोरेची. तू? आकांक्षा आर्या अनिल मोरे. नाव? रेखा अमोल साळुंके. परवा व्हिडिओ बघायला भेटेल तुम्हाला, बघून घ्या. ते ना खावा. पूर्ण पण बोला काय ग तू? मी पण खात नाही. तुला व्हेज काय? व्हेज आहे मी. आणि त्या हिला ठेवा. कशी झाली पोपटी? खूप सुंदर. अच्छा, मिरची आहे. अरे वा, तिखट लागला. जास्त आहे. बटाटे कोणी केली घरी? तुम्ही का मग तू मस्त छान झालेले आहे. मिक्स मासा कोण टाकला?